राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय घडल हे सांगणं आता कठीण झालेलं आहे. कारण जर पाहिलं तर कुणी कुणाला उघडपणे बोलत नसलं तरी मात्र नेमकं राज्यातील राजकारणामध्ये काय चाललेलं आहे याची कुजबूज आता हळूहळू पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. ज्या पद्धतीने अजितदादा हयात होते त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले, त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा अजितदादा यांच्या निधनानंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या गटामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. आता तटकरे पटेल विरुद्ध पवार असा संघर्ष जो आहे तो निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. नेमकं आता राज्याच्या राजकारणामध्ये काय घडत आहे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी नेमके कसली कुजबूज सुरू आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, 28 जानेवारी रोजी अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्या निधनानंतर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनित्राताई पवार यांना विराजमान करण्यात आलं. त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनित्राताई यांना बसवण्यात आलं. या मागची सर्व काही भूमिका जी आहे ती तटकरे पटेल यांची असल्याचं बोललं जात होतं. सुनित्रा पवार यांना आता तटकरे आणि पटेल यांच्या कारभारावरच आपला कारभार चालवा लागणार असल्याचं अनेक वेळा बोललं जात होतं. परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दादासारखी स्पष्ट भूमिका न घेता सुनित्रा पवार यांनी संयमाची भूमिका घेऊन जे तटकरे आणि पटेल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर एक हाती पकड निर्माण करण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांचे स्वप्न जे आहेत ते धुळीस मिळवण्याचं काम आता सुनित्राताई पवार यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आलं. या पाठवलेल्या पत्रामध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल तसंच प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांच्या नावाच्या पुढे कुठलाही उल्लेख नसल्याचं या पत्रामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार आणि जय पवार यांना आता राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांची नावे येत असल्याचं आपल्याला या पत्राच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता कुठंतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण होत असल्याची कुणकुण जी आहे ती आता पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर ताबा मिळण्याचं स्वप्न पाहणारे तटकरे पटेल यांना आता कुठंतरी रोखण्यासाठी सुनीताताई पवार देखील डाव टाकीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. पार्थ पवार आणि जय पवारच्या माध्यमातून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील विनिंग सुरू होणार असल्याचं पाहण्यास मिळत आहे. ज्यावेळेस अजितदादा हयात होते त्यावेळेस राष्ट्रवादी फुटली, त्यावेळेस अजितदादा यांच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल हे विराजमान झाले, तर प्रदेश अध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली. तर पक्षाची महत्वाची जी धुरा आहे ती अजितदादा यांच्या हातामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. अजितदादा यांचं अपघाती निधन झालं. निधनानंतर लवकरच पक्षामध्ये फूट पडण्याची चिन्ह निर्माण होत असताना कुठंतरी सुनित्राताई पवार ह्या पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन दोन्ही पक्ष एकत्र करून पक्षावर आपला ताबा मिळवतील, आपलं राज्याच्या राजकारणामध्ये कुठलीही किंमत राहणार नाही या दृष्टिकोनातून सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी अवघ्या 3 ते 4 दिवसामध्येच सर्व काही घडामोडी घडवून आणल्याचं पाहण्यास मिळालं. अगदी 3 ते 4 दिवसानंतरच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनित्राताई पवार यांना विराजमान केल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अनेकांच्या टार्गेटवर आल्याचं देखील पाहण्यास मिळाले. मात्र ही जी भूमिका जी होती तटकरे आणि पटेलांची, ती भूमिका म्हणजे पक्षावर कुठंतरी त्यांना ताबा मिळवण्याची असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं. राष्ट्रीय कार्यकारिणीवर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते आपली पकड निर्माण करण्यासाठी अजितदादा यांच्या निधनानंतर थेट दिल्लीमध्ये भाजपच्या काही नेत्याशी जाऊन त्यांनी जुळवाजुळ केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर जो काही पत्रव्यवहार झालेला आहे तो पत्रव्यवहार थांबवण्यात यावा यासाठी देखील सुनित्राताई पवार यांनी एक पत्र लिहिल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुकीचे जे अनुषंगाने पक्षाकडे एक जागा होती, या जागेवर कुठला उमेदवार द्यायचा असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एक नाव सुचवलं होतं, परंतु प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांनी सुचवलेल्या नावाला विरोध करत
त्यांच्या वतीचा माणूस जो आहे तो ह्या वेळेस उभा केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे कुठंतरी पार्थ पवार यांच्या मनामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातली भूमिका देखील संतापजनक पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत होतं। प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर आपला ताबा मिळवण्यासाठी नेहमीच त्यांनी हालचाली केल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे। सुनित्राताई पवार यांनी अगदी अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर ज्यावेळेस पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यावेळेसच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनित्राताई पवार यांना बोलताना प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांनी कशा पद्धतीने रोखल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यावेळेस देखील संतापाची भूमिका मनामध्ये ठेवून पार्थ पवार त्या ठिकाणाहून निघून गेल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। परंतु आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये सुनित्राताई पवार यांनी प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे याचबरोबर कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कुठलाच उल्लेख न केल्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट निर्माण होत असल्याची चिन्ह जे आहेत ते हळूहळू बाहेर येत असताना काल रात्री थेट 1 वाजण्याच्या सुमारास सुनित्राताई पवार यांनी ट्विट केलं की हा जो प्रकार घडलेला आहे तो कुठंतरी लेखणीतून निष्काळजीपणामुळे घडला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु खरं जर पाहिलं तर पक्षाची महत्वाची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या नावापुढील त्यांच्या पदाची लेखणीमध्ये कशा काय पद्धतीने मिस्टेक होऊ शकतं असा देखील प्रश्न आता ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। त्यामुळे पक्षावर कुठेतरी पकड निर्माण करण्याची भूमिकेमध्ये असलेले प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांना रोखण्यासाठी संयमाची भूमिका घेऊन सुनित्रा पवारांनी हा तर डाव टाकला नाही ना असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील ह्या मातब्बर नेत्याची नावापुढे कुठल्याही त्यांच्या पदाचा उल्लेख न केलेल्या ह्या पत्रामध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। त्यामुळे ह्या नेत्यांना रोखण्यासाठी संयमाची भूमिका घेऊन सुनित्राताई पवार जे आहेत त्या ही तर खेळी खेळत नाहीत ना असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने पुढे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील विनिंग जी आहे ती सांभाळण्यासाठी पार्थ पवार यांना पुढे केलं जात असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये आता पार्थ पवार आणि जय पवार यांची नावे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये ह्या दोघांच्या नावापुढे पदाचा उल्लेख केला असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये उभी फूट निर्माण होण्याची चिन्ह जे आहेत ते आता स्पष्टपणे दिसत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अजितदादा यांच्या निधनानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्व सूत्र आपल्या हाती घेण्यासाठी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी सर्व काही भूमिका निभावली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु शांत आणि संयमाची भूमिका घेऊन त्या काळी कुठलीही भूमिका स्पष्ट न करता आपण शांत भूमिकेमध्ये राहून सुनित्राताई पवार यांनी पक्षाची महत्वाची धुरा आपल्या हाती सांभाळली। त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्या विराजमान झाल्या आणि पक्षात कुठेतरी फूट होऊ नये आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना असं वाटत होते की रबरी स्टॅम्पच्या हिशोबाने सुनित्राताई पवार यांचा वापर करून पक्षाची सर्व काही धुरा जी आहेत ते आपल्या हाती राहील अशी त्यांची भूमिका होती। परंतु ज्यावेळेस राज्यपालाला सुनित्राताई पवार यांनी पत्र लिहिले की 28 मार्च नंतर जो काही पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्रव्यवहारावर माझी सहमतीशिवाय कुठलाही कारभार जो आहे तो पुढील त्यावर भूमिका घेऊ नये अशा पद्धतीचं त्यांनी पत्र लिहिलेलं होतं। लिहिलेल्या पत्र जो आहे तो कुठंतरी ते या अगोदर माझ्या विश्वासामध्ये नेऊन न घेता मला जे काही पत्रव्यवहार केलेला आहे तो पत्रव्यवहार थांबवण्यात यावा अशा पद्धतीचं पत्र ज्यावेळेस सुनित्राताई पवार यांनी लिहिलं होतं त्याच वेळेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना रोखण्यासाठीच सुनित्राताई पवार यांनी उचललेलं पहिलं पाऊल होतं। त्यानंतरच आता हे दुसरं पाऊल जे आहे ते निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केलेला आहे। या पत्रव्यवहारामध्ये सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कुठलाच उल्लेख न केल्यामुळे आता सुनित्राताई पवार जे आहेत त्या सर्व काही पक्षाची जे सूत्र आहेत त्या आपल्या हाती ठेवण्यासाठी सर्व काही हालचाली करीत असल्याचं एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।